सिंदेवाहीत अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त। सिंदेवाही तालुक्यात 9 ते 10 रेती घाट असून रेती घाटातून अवैधपणे रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत असून तस्करी राजरोसपणे सुरू असल्याने प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत। रेती घाटाचे लिलाव न झाल्याने रेती तस्करी जोमात सुरू आहे। अशातच नायब तहसीलदार यांनी कारवाईचा बडगा उगारीत अवैध रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पेटगाव परिसरातून जप्त केला आहे। रेती घाटाचे लिलाव न झाल्यामुळे अवैध रेती तस्करीचा राजरोसपणे जोर वाढला आहे। त्यामुळे रेती तस्कर सैराट झाले आहे। सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास रेतीची वाहतूक करणारा बिना नंबरचा एक ट्रॅक्टर पेटगाव येथील जवळच असलेल्या उमा नदी पात्रातून पेटगावकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरची महसूल विभागाच्या पथकाने चौकशी व निरीक्षणाकरिता ट्रॅक्टर थांबवला असता वाहनामध्ये एक ब्रास रेती आढळून आली। पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे रेती परवान्याबद्दल विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे चालकाने सांगितले। त्यामुळे अवैध रेती वाहतूक करत असल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला। सदर कारवाई नायब तहसीलदार मंगेश तुमराम व महसूल पथक यांनी केली आहे। पुढील कार्यवाही सिंदेवाही तहसील विभाग करीत आहे।